नमस्कार सर्वांचे. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी पाहणार आहोत. त्याही अत्यंत महत्त्वाच्या तसेच मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेल्या म्हणी. TCS आणि IBPS पॅटर्ननुसार कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, उपयुक्त अशा म्हणी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पहिली म्हण आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. या म्हणीचा अर्थ पाहूया. रोग एकीकडे उपाय भलतीकडे. पुढील म्हण पाहूया. आग खाईल तो कोळसे ओकेल. या म्हणीचा अर्थ पाहूया. जशी करणी तसे फळ. पुढील म्हण पाहूया. आठ पूर भये नऊ चोबे. या म्हणीचा अर्थ पाहूया. खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे. पुढील म्हण आहे, इच्छिलेले जर उघडते तर भिक्षुकही राजे होते. या म्हणीचा अर्थ पाहूया. इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. पुढील म्हण पाहूया. इन मीन 3.5. या म्हणीचा अर्थ पाहूया. एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. एखादे काम करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. पुढील म्हण पाहूया. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. या म्हणीचा अर्थ पाहूया. जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. पुढील म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ देखील पाहूया. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढील म्हण पाहूया. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. या म्हणीचा अर्थ पाहूया. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. पुढील म्हण आहे, उकळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. या म्हणीचा अर्थ असा आहे, एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. पुढील म्हण आहे, उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. या म्हणीचा अर्थ असा, जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. अशा काही व्यक्ती असतात की त्यांना कामाचा खूप कंटाळा असतो, त्यांच्यासाठी ही म्हण लागू पडते. पुढील म्हण आहे, उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावीच लागते. पुढील म्हण आहे, उधारीची पोते 1.25 हात रीते. या म्हणीचा अर्थ पाहूयात. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. विद्यार्थ्यांनो, कशा वाटल्या या म्हणी? आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.